नमस्कार, माझं नाव तमन्ना हमीद शेख आणि MPSCच्या 2020च्या परीक्षेमधून माझी नायब तहसीलदार यापदी निवड झालेली आहे. माझं मूळ गाव हे वालचंदनगर असून सध्या मी चिंचवड येथे माझ्या फॅमिलीसोबत राहते. माझं प्राथमिक शिक्षण हे डांगे चौक येथील लक्ष्मीबाई धांजे या विद्यालयातून झालं असून मी माझी 10वी ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला चिंचवड येथून पूर्ण केलेली आहे. आणि मी माझं 12वीचं शिक्षण हे फतेचंद कॉलेजमधून पूर्ण केलेलं असून माझं 11वी-12वी सायन्स बॅकग्राऊंड होतं. त्याच्यानंतर 10वीच्या नंतरच माझ्या बॅक ऑफ द माइंड असं होतं की मला कुठेतरी पुढे जाऊन प्रशासकीय सेवेमध्ये जायचं आहे. सो मी तेव्हापासूनच काहीतरी त्या दिशेनं करावं म्हणून मी एक प्लेन BSc करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचसोबत मला एक BScमध्ये असताना एक इन्स्पायर स्कॉलरशिप लागू झाली, ज्याच्यामध्ये मला दर वर्षाला ₹80,000 इतकी एक लमसम अमाऊंट मिळायची. मग त्यानंतर हळूहळू BScला मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि फर्ग्युसनला असताना मी BScच्या शेवटच्या वर्षाला असताना युनिकमध्ये ॲडमिशन घेतलं आणि 2017ची युनिकची बॅच जॉईन केली. त्याच्यानंतर 2017 ते 2018 या दरम्यान मी MPSCचा अभ्यास सुरू केला आणि खूप जिद्दीनं तळमळीनं जवळपास एक 10-10, 11-11 तास अभ्यास केला. पण त्यानंतर या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये थोडीशी अनिश्चितता लक्षात घेता मला असं वाटलं की आपला एक प्लॅन बी रेडी असावा. त्याच्यामुळे मी 2018मध्ये मॉडर्न कॉलेजमध्ये MScसाठी ॲडमिशन घेतलं. 2018 ते 2020 या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मी माझं MSc स्टॅटिस्टिक्स पूर्ण केलं. त्याच्यामुळे मी जराशी एक निर्धास्त झाले होते की इन केस माझं जरी झालं नाही तरी मी आयुष्यात पुढे जाऊन काहीतरी एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून एक काम करू शकते. त्याचसोबत 2021ला मी सेट मॅथमॅटिकल सायन्समध्ये सुद्धा क्लिअर केली होती. सो मला एक थोडासा बॅकअप स्ट्रॉंग निर्माण झाला होता आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता मी थोडीशी एक पॉझिटिव्ह झाले होते की एक अभ्यासही व्यवस्थित झाला होता आणि प्लॅन बी सुद्धा रेडी झाला होता. त्यानंतर माझी कौटुंबिक पार्श्वभूमी सांगायची म्हटली तर माझी आई ही गृहिणी आहे आणि माझे वडील हे फोर्स मोटर्स आकुर्डी येथे कामगार म्हणून कामाला आहेत आणि माझा भाऊ M.Com करत असून सध्या इन्फोसिसमध्ये तो नुकताच जॉईन झाला आहे. तशी बघायला गेले तर आमच्या घरामध्ये शिक्षणाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना माझ्या आईवडिलांनी मला खूप प्रोत्साहन दिलं शिकण्यासाठी. सोबतच मुस्लिम बॅकग्राऊंडमधून असतानाही संपूर्ण समाजाचा किंवा इतर लोकांचा सुद्धा दबाव झगारून त्यांनी मला संपूर्ण शिक्षणाला वेळोवेळी पाठिंबा दिला. सोबतच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास मी 2017मध्ये जरी सुरू केला असला तरी एक 2 वर्ष मला MScमुळे गॅप पडला आणि दिवसाला एक साधारणतः एक 5 ते 6 तासच अभ्यास होत होता. त्यामुळे असं होत होतं की जरी माझ्या प्रिलिम निघत होत्या तरीसुद्धा मला मेन्सला सफिशियंट वेळ मिळत नव्हता आणि त्यामुळे एक्झामची जी काही गरज आहे ती मला ओळखता येत नव्हती आणि त्यामुळे मी कुठेतरी मेन्समध्ये मागे पडत होते. पण माझा टर्निंग पॉईंट या यशामध्ये असा ठरला की जसा कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये मला एक संपूर्ण वेळ अभ्यासासाठी मिळायला लागला आणि एक डेडिकेटली मी पूर्ण दिवस अभ्यासाला द्यायला लागले. त्याच्यामुळे काय झालं की प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस असेल किंवा मी जो काही सिलेबसमधले केलेले न केलेले पॉईंट असतील ते मी परत एकदा व्यवस्थित रिवाईज करून एक 2021चा व्यवस्थित अटेम्प्ट दिला आणि त्या वर्षी मला मेन्सचा स्कोर हा जवळपास 407 येऊन माझी एक जवळपास पोस्ट मिळेल अशी एक निश्चिती झाली होती. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूसाठी मी बरेचसे मॉक इंटरव्ह्यू दिले होते आणि मला लहानपणापासून पेपर वाचण्याची खूप आवड आहे आणि त्याचा फायदा कुठेतरी मला एक इंटरव्ह्यूमध्ये झाला आणि इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा मला एक 60 मार्क्स आले. आणि या प्रवासामध्ये जर पाहायला म्हटलं तर आई वडील असतील, मित्रपरिवार असतील, या सर्वांचा मला खूप पाठिंबा राहिलेला आहे आणि मी अनेक टेस्ट सिरीज जॉईन केल्या होत्या. त्याचं मार्गदर्शन असेल किंवा त्याचा गायडन्स प्रोग्राममध्ये माझ्या या प्रवासामध्ये मला खूप फायदा झाला. जर अभ्यासाच्या काही टिप्स सांगायच्या म्हटल्या तर पहिली टिप्स आहे की तुम्ही यामध्ये अभ्यास तर सर्वच लोक करतात पण एक स्मार्टवर्क आणि हार्डवर्क याचा काहीतरी एक सुवर्णमध्य साधायला हवा. सोबतच एक परीक्षेमध्ये लागणारं सातत्य आणि संयम या गोष्टीसुद्धा त्यामधल्या खूप महत्त्वाच्या ठरतात. परीक्षेमध्ये आम्ही परीक्षा क्लिअर केली म्हणून खूप काहीतरी वेगळं केले आणि जे पात्र होऊ शकले नाहीत त्यांच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे असं अजिबात नाही आहे. फक्त मला असं प्रत्येकाला सांगायचं आहे की प्रत्येकानं आपल्यातला स्ट्रेंथ आणि विकनेसेस ओळखा आणि त्यानुसार काम करा. आपला एक टाईम झोन ठरवा की आपण कशा वेळेला अभ्यास करू शकतो किंवा आपल्या कुठल्या वेमध्ये किंवा कुठल्या सब्जेक्टमध्ये आपण एक स्ट्रॉंग आपण बनवू शकतो. आणि बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी असणं गरजेचं आहे. परीक्षा कधी होणार किंवा
परीक्षेचा पॅटर्न काय असेल या भानगडीमध्ये न पडता आपलं काम फक्त अभ्यास करणं, परीक्षा देणं आणि ते उत्तीर्ण होऊन एक चांगलं संवेदनशील अधिकारी बनणं इतकंच आहे. त्यामुळे फक्त अभ्यास परीक्षाला परीक्षा म्हणूनच घ्या, त्याला संपूर्ण जीवन बनवू नका. आणि आपण ही परीक्षा किती वर्ष देणार आहोत हे एक थोडंसं आपल्या बॅक ऑफ द माइंड चालायला हवं. कारण की हे MPSC किंवा UPSC सारख्या परीक्षा हे एक चक्रव्यूहसारखं आहे. माणूस अडकत गेला की आपल्याला बाहेर पडणं हे अवघड होतं. आणि सोबतच माझं सगळ्यांना एक कळकळीची विनंती राहील की प्रत्येकानं आपला प्लॅन बी हा रेडीच ठेवावा, जेणेकरून MPSCमध्ये किंवा आपल्या फॅमिलीला सुद्धा आपण जे काही डेडिकेटली ही काही वर्ष दिलेली आहेत, जरी नाही झालं तरी आपण आयुष्यामध्ये आणखी काहीतरी छान करू शकतो. त्यामुळे अभ्यास करत राहा. आपण केलेल्या कष्टांवरती आणि आईवडिलांच्या कष्टांवरती प्रामाणिक राहा. यश नक्की तुमचंच असेल. दी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.